उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेटीगाठींचं सत्र सुरूच आहे। मागील 13 दिवसात उद्धव ठाकरे दुसऱ्यांदा शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले, तर जवळपास 2 महिन्यामध्ये चौथ्यांदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेत। ठाकरे बंधूंची आज झालेली भेट ही राजकीय असल्याची चर्चा आहे। दोन्ही बंधूंमध्ये महापालिका निवडणुकी संदर्भात युतीवर चर्चा झाल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते आहे। त्यात कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता। बरं, काहीही राजकारण नव्हतं। आता ते काय भेटतं ते त्यानं विचारलं पाहिजे ना। उद्धव साहेब आणि माननीय राजसाहेब हे दोघे एकत्र आले तर खूप मोठा बदल महाराष्ट्रात होणार आहे। आता राजकारणात त्यांच्या पटाला लागलं, एकत्र आले, त्याच्याबद्दल आमचा तिसऱ्यांचा बोलाचा काय अधिकार आहे याच्या मधात? दोन राजकीय नापास माणसाच्या आधारावर कोणतेही राजकीय यश येत नसतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीचं तोरण दसरा मेळाव्याला बांधलं जाणार असल्याच्या चर्चांना वेग आलाय। उद्धव ठाकरेंनी थेट शिवतीर्थावर जात राज ठाकरेंची भेट घेतली। पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय बैठक झाली आहे। या अगोदर देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते, मात्र आजच्या भेटीला कोणतंही निमित्त नव्हतं। त्यामुळे दोन्ही बंधूंमध्ये आगामी पालिका निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। माननीय उद्धव ठाकरे त्यांच्यावर मी सुद्धा होतो, राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आम्ही गेलो। त्यात कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता। बरं, काहीही राजकारण नव्हतं। ती गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही। बरोबर, तेव्हा तू परत ये मला भेटायला। बरोबर, आणि त्यानुसार मावशींना भेटायला, कुंदा मावशींना भेटायला, म्हणजे राजसाहेबांच्या आईंना भेटायला आज उद्धवजी राजसाहेबांच्या घरी गेले। आमच्या ज्या काही बैठका आहेत त्या आता अधिकृतरित्या सुरू झाल्यासारखं आहे आणि जे काही महाराष्ट्रात चालू आहे त्याला एक उत्तर देणं खूप गरजेचं होतं। तो दोघं भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात यांच्या पुढचं राजकारण कशा प्रकारे होईल हे विरोधकांना कळलेलंच आहे। तो आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आणि नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना दोन पक्ष एकत्र आल्याच्या नंतर काय घडू शकतं हे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश पाहिल्याशिवाय राहणार आहे। त्या दृष्टीने या बैठका आमच्या आता सुरू झाल्या। राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीत वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे। आगामी काही महिन्यात होणाऱ्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट झाली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात 3 तास चर्चा झाली। युतीवर दोन्ही बंधूंनी चर्चा केल्याची सूत्रांची माहिती आहे। 2 ऑक्टोबरला होणाऱ्या दसरा मेळाव्याचं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना निमंत्रण दिलंय का, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत असल्यामुळे राज ठाकरेंना देखील महाविकास आघाडीत घेण्यावर दोन्ही बंधूंमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटलंय। सत्ताधारी नेत्यांनी देखील ठाकरे बंधूंच्या भेटीवर भाष्य केलंय। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानं महायुतीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय, तर ठाकरे बंधू एकीनं महाराष्ट्रात मोठा बदल होणार असा दावा चंद्रकांत खैरेंनी केला। राज ठाकरे आणि उद्धवजींना ते एकत्र भेटतायत, तो आज भेटत नाही, ते रोज लग्नात भेटतात। मला वाटतं मध्यंतरी कुठल्या लग्नात सणासाठी भेटतात, गणपती करता भेटतात, भेट जाऊच राहतात। त्यांनी काही असं आता ते काय भेटतात ते त्यानं विचारलं पाहिजे ना। महायुतीवर कुठलाच परिणाम नाही। महायुतीवर परिणाम हे विधानसभेने दाखवून दिलेला आहे। आम्ही अंदाज लावतो, आम्ही सर्व शिवसेनेचे नेते कार्यकर्ते अंदाज लावतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही युती आता होणार म्हणजे होणारच आणि एकदम व्यवस्थित होणार। हे 2 भाऊ एकत्र आले तर त्या ठिकाणी एका प्रवक्त्याने सांगितलं की आले तर चांगले ते आणि दुसऱ्या पक्षाचे बरोबर हरकत नाही, चांगले म्हणे, इतकंच आहे। पण आता चांगले म्हणे त्यांच्या मनामध्ये खोट आहे आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये माननीय उद्धव साहेब आणि माननीय राजसाहेब हे दोघे एकत्र आले तर खूप मोठा बदल महाराष्ट्रात होणार आहे। मागील अनेक दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहे। आगामी पालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे दोन्ही पक्षांना नवसंजीवनी मिळणार असल्याचा दावा देखील केला जातोय। तसंच कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये उत्साह निर्माण होणार आहे। त्यामुळे युतीसाठी दोन्ही ठाकरे बंधू कमालीचे सकारात्मक दिसत आहेत। दरम्यान या युतीच्या चर्चांमुळे सत्ताधाऱ्यांनी मात्र ठाकरे बंधूंना टोला लगावलाय। त्यांनी एकत्र यावं, एकत्र लढावं, पारिवारिकही एकत्र यावं, घरगुती एकत्र यावं, कौटुंबिकही एकत्र यावं आणि राजकारणात एकत्र यावं। आमचा काही त्याबद्दल ना आमचा त्यांचा त्यांनी निर्णय घ्यायचा राजकीय। शेवटी राजसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेब वेगळे का झाले? राजकीय कारणाने झाले।
राजकारणात त्यांचं पटलं नाही, वेगळे झाले. आता राजकारणात त्यांचं पटायला लागलं, एकत्र आले. त्याच्याबद्दल आमचा तिसऱ्यांचा बोलाचा काय अधिकार आहे याच्या मधात? महाराष्ट्राच्या हितासाठी, मुंबईच्या हितासाठी जर एकत्र येणार असतील तर मला वाटतं की आपण आपलं शब्दरूपी साथ त्यांना द्यायला हवी. राजकीय साथ वेगळी, पण दोन एखादं एकत्र असेल तर एकत्र येत असेल मला वाटतं की आपल्या शुभेच्छा त्यांच्या मागे उभ्या करा. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवरून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दोन्ही बंधूंना टोला लगावलाय. राजकीय पटलावर नापास झालेले लोक एकत्र आल्यावर यश मिळत नसल्याची टीका सदावर्तेंनी केली आहे. आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत ना, बघा मी नेहमी म्हणत असतो 2 मेरिट होल्डर स्टुडंट्स मधल्या मार्क्सच्या आधारे प्रवेश निश्चित होतात. 2 राजकीय नापास माणसाच्या आधारावर कोणतेही राजकीय यश येत नसतं, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मागच्या 2 महिन्यातली 4थी भेट आहे. मराठीच्या मुद्द्यावरून जवळपास 2 दशकानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र एका व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर राज ठाकरेंनी थेट मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर गणेशोत्सवात उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब राज ठाकरेंच्या निवासस्थानी जात गणरायाचं दर्शन घेतलं होतं. आणि आता 4थ्यांदा दोन्ही बंधू पुन्हा एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. आगामी पालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडून मोर्चे बांधणी सुरू आहे. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे देखील कामाला लागली आहे. दोन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि खुद्द ठाकरे बंधू देखील युतीसाठी सकारात्मक दिसत आहेत. याआधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते, मात्र त्या एकत्र येण्याला काही कारणं होती. मात्र आज उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावर राज ठाकरेंची घेतलेली भेट युती संदर्भात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या दसरा मेळाव्यात युतीचं सीमोल्लंघन होणार का, याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं. ब्युरो रिपोर्ट, झी 24.